टेलिफोन कंपनीच्या मनमानी कारभारामुळे झालेल्या शेतीच्या व पिकाचे नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असे अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील शेतकरी विजय भीमराव पाटील यांनी सांगितले। टेलिफोन कंपनीच्या ठेकेदाराने न विचारता शेतातून जेसीबीच्या सहाय्याने चारी खोदल्यामुळे शेतातील उभ्या मक्याच्या पिकाची नासधूस झाली आहे। चारी खोदल्याने खालचा मुरुम वरती आल्यामुळे जमीन नापीक झाली आहे। या झालेल्या शेताची व पिकाची नुकसान भरपाई 1 मे पर्यंत मिळावी, अन्यथा अमळनेर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील पीडित शेतकरी विजय भीमराव पाटील यांनी प्रशासनास केला आहे। मी विजय भीमराव पाटील, राहणार टाकरखेडे। माझ्या टाकरखेडे गावातील शेतामध्ये गट नंबर 251 मध्ये BBNL कंपनी थ्रू एक मला न विचारता कोणतीही पूर्व सूचना न देता माझ्या मका हे पीक लावलेलं असताना पूर्ण शेतातून एक 10 फूट खोल आणि 2 फूट रुंद असे 400 फूट लांब गावाला पूर्ण ओरसा करून अशी पूर्ण JCBच्या सहाय्याने चारी खोदण्यात आली। संबंधित अधिकाऱ्याला विचारल्यानंतर चारी कोणी सांगितली, कोणाची परमिशन, सरकारी काम आहे। तर त्याला सांगितलं की वारंवार माझ्या शेताचा पूर्णतः मुरुम खालच्या जमिनीतून वरती आल्यामुळे पूर्ण शेत खराब झालेलं आहे आणि माझा जो मका हा पीक याची पण पूर्णतः नासधूस झाली। संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणी केली, फोनवर बोलणं केलं की तरी आपण वारंवार या गोष्टीची काळजी घ्या आणि माझे जे झालेलं नुकसान आहे आणि माझ्या पीक जमिनीची जी पोत बिघडली किंवा जमिनीची नापीकता झाली याच्याविषयी मला भरपाई, नुकसान भरपाई देण्यात यावी। तर संबंधित अधिकाऱ्याने टाळाटाळ केली की तुम्ही परस्पर डायरेक्ट संबंधित ठेकेदाराला भेटावं आणि हे काम करून घ्या। त्यानंतर मी पुन्हा ठेकेदाराशी फोन केला, पण माझी 1 महिन्यापासून कोणीही दखल घेत नसून मी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारी यांना फोन लावत आहे, तरी ते मला कोणत्याही प्रकारचे वळवळीचे उत्तर मिळत आहे। तरी मी शेवटी आज निवेदन माननीय तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेब यांना निवेदन दिलं की 1 मे तारखेपर्यंत 1 मेच्या आत माझ्या शेताचं नुकसान भरपाई आणि पिकाची भरपाई मिळावी, अन्यथा मला उपोषणाचा मार्ग दुसरा आणल्याशिवाय पर्याय नाही।